दांडेकर पुलाजवळ आलो. ऑटोमॅटिक गाडीच बंद पडली माझी. मी अशी नजर फिरवली, दीदी दिसते म्हणलं दीदी तुम्हाला कुठे जायचंय म्हणलं. ते म्हणे वडगाव ब्रिजला जायचंय. अरे यार म्हणलं अपंग दिसतात. लेफ्टला टर्न मारला, समोरच्याच अपार्टमेंटमध्ये ते राहत होते. म्हणलं दीदी तुमचं घर किती मजल्यावर? म्हणजे 4थ्या मजल्यावर म्हणलं आणि 65 नंबरची रूम आहे. परत परत गेलो 4थ्या मजल्यावर, 65 नंबरची रूम वाजवाय चालू केली. बोल ना बाळा काय रे एवढा रात्रीचा दरवाजा वाजवतोय. खाली दिदी आली आहे तर तू बस म्हणे आतमध्ये. पाणी आणलं आणि नेमकी असं पाणी पितोय मी आणि समोर त्या मुलीचा फोटो दिसतोय मला. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ पवार. हॉरर डायरीच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. तर आजची जी स्टोरी ती खूप रिलेट करण्यासाठी, कारण की ती जागा आमच्या जवळपासच आहे. तर आजचे आपले गेस्ट आहेत आकाश सर. तर ते आपल्यासोबत त्यांचा प्रसंग शेअर करणार आहेत. तर चला तर सुरू करूया. नमस्कार, माझं नाव आकाश दोडके. जो प्रसंग माझ्यासोबत घडलाय ते शेअर करण्यासाठी आज मी सौरभ दादाला सांगण्यासाठी इथे आलो आहे. तर प्रसंग असा झाला, मी कुमार पॅसिफिकला कामाला आहे. तर रात्री मला 11:30 वाजता माझी शिफ्ट सुटते. तर माझे मित्र आम्ही सगळे ग्रुप जमलो, स्वारगेटच्या चौकापर्यंत आलो नाही का. आता सगळ्यांना भूक लागली होती तर मग सगळ्यांनी अंडा भुर्जी वगैरे खाल्ली. आमच्याकडे 2-3 मुली पण होत्या आणि अंडा भुर्जी वगैरे खाल्ली. माझा मित्र म्हणला तू जा म्हणे, तुला धायरीला जायचं आहे. कारण का ते जवळपासच राहिला आहेत ना, कोण पानमाळ्यात राहिलं आहे, कोण इकडे असं नाही का. तर म्हणलं हां, एकत्र जॉब करतो आम्ही. तर मी ह्यांना सोडलं आणि मी पुढं गेलो. दांडेकर पुलाजवळ आलो आणि ऑटोमॅटिक गाडीच बंद पडली माझी. न सिग्नल लागलंय नाही, सिग्नलच थांबलो होतो ना आणि गाडी डायरेक्ट बंद पडली. म्हणजे गाडी कसं काय बंद पडली, गाडीमध्ये पेट्रोल फुल आहे आपल्या. तर मी अशी नजर फिरवली, अशी नाही का म्हणलं नाही का आपण कॅज्युअली असं फिरतो नाही का इकडे. म्हणलं यार दिदी दिसती म्हणलं नाही का, एकदम पाऊस पण चालू होता आणि थोडीशी साईडला गाडी लावली. म्हणलं दुसऱ्या वाहनाला त्रास नको. तर मी स्वतः त्यांच्याकडे गेलो. ते पिंपळा झाडखाली बसले होते. नेमकं कुठे? हे आपलं दांडेकर पूल आहे. दांडेकर पुलाच्या समोर महाराजांची मोठी मूर्ती आहे बघा, स्टॅच्यू केलेला आहे एकदम टॅटू वगैरे नाही का. त्याच्या बाजूला एक पिंपळाचं झाड आहे, पिंपळाचं वडाचं झाड आहे वाटतं ॲक्च्युली मला पण नाही माहिती. तर त्या तिथे खाली बसल्या होत्या. कोण होतं? त्या ताई. अच्छा. म्हणजे मी त्यांना घेऊन जातो तर त्या ताई. तर मी त्यांना विचारलं की म्हणलं ताई तुम्हाला कुठे जायचं आहे, एवढं रात्रीच्या तर 12 वाजल्यात. म्हणलं तुम्हाला रिक्षा वगैरे भेटणार, रिक्षा जरी भेटेल तरी ते चार्जेस जास्त घेतात, कारण का 12च्या नंतर आपल्या इथं चार्जेस जास्त असतात. तर मग ते म्हणले ठीक आहे, मला वडगाव ब्रिजला जायचं आहे, वडगाव ब्रिजच्या खाली माझं घर आहे म्हणे. त्यांनी थांबवलं का तुम्ही? नाही, मी स्वतःहून थांबलो. माझी गाडी बंद पडली होती ना, गाडी बंद पडली होती म्हणून मी साईडला घेतली गाडी. तर मी त्यांना विचारायला गेलो. तुम्ही पहिलं गाडीवर लक्ष दिलं का मग त्यांच्याकडे दिलं? म्हणलं एकटी मुलगी आहे आणि ऍक्च्युली मला माहित पण नव्हतं की ते अपंग आहेत म्हणून. कारण का मी ना सॉल्टगेट पासून मला कोणी पण लिफ्ट दिली ना, मी लगेच त्यांना थांबून बसा सोडतो मी तुम्हाला. पहिल्यापासून माझी तीच रुटीन आहे नाही का, गेल्या 7-8 वर्षापासून माझी तीच रुटीन आहे. तर मी त्यांना जाऊन विचारलं, म्हणलं दीदी तुम्हाला कुठं जायचं आहे म्हणलं. ते म्हणे वडगाव ब्रिजला जायचं आहे. आणि जसं मी बघितलं ना ते बेड्या वगैरे त्यांच्या हातामध्ये, अरे यार म्हणलं अपंग दिसतात. म्हणलं दीदी काय टेन्शन नका घेऊ, म्हणलं तुम्हाला व्यवस्थित मी तुमच्या घरी पोचवतो म्हणलं. तर ठीक आहे चालतंय म्हणे, काय विषय नाही. तर त्यांच्या बेड्यावर ते असे तिथं असं फुटपॉटवर नाही का, तर त्यांनी बसले होते. ते असं उठले ते बेड्या वगैरे घेतल्या नाही का, तर माझ्याच गाडीजवळ आले. गाडी माझी या साईडला होती अशी. तर हळूहळू त्यांची बॅग होती ती लेडीज पर्स, तर तिथून त्या आल्या तशा. तर माझी गाडीच्या जवळ एकदम म्हणलं दीदी म्हणलं तुम्ही फक्त गाडीवर बसा म्हणलं आणि बेड्या मी हातात पकडतो म्हणलं नाही, कसं पुढं ठेवून तुम्ही फक्त पाठीमागून सपोर्ट द्या. तर त्यांनी हातात पकडल्या. मग थोडंसं पुढं गेलो आम्ही नाही का. म्हणलं दीदी तुम्ही जॉबला कुठे? ते म्हणे येऊन IT पार्क खराडीमध्ये. अरे बापरे म्हणलं, इतक्या लांब म्हणलं अपडाऊन कसं करता म्हणलं तुम्ही. त्यातले त्यात ते अपंग होते आणि अपंग होत्या म्हणलं नाही का, तुम्ही अपंग आहे आणि इतक्या लांब जॉब करणं म्हणलं सुखाचं नाही म्हणलं. नाही मला रोजची सवय म्हणे.
म्हणलं अरे वा खूप छान म्हणलं, तुमच्यासारखी पिढी म्हणलं असं करते म्हणलं नाही का. म्हणलं आम्हाला पण खूप चांगलं वाटलं. तर त्यांनी मला पण प्रश्न विचारला की म्हणजे तुम्ही कुठे जॉबला आहे. म्हणलं मी कुमार बिल्डरकडे जॉबला आहे म्हणलं. पण तुम्ही कुमार बिल्डर कधीपासून काम करताय? गेले 7 वर्षापासून मी तिथे. आणि तुमचा डेलीचा डेलीचा अपडाऊन सेगड रोड, डायरी ते सेगड रोजचा तोच रूट आहे. त्याच रस्त्याने जातो. हो, स्वारगेट डायरी कंटिन्यू माझा तोच रूट आहे. तर आणि हा प्रसंग तुम्हाला कधी घडला? एक 6 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी माझ्या प्रसंग घडलाय. आणि बसता बसता असं कॅज्युअली विचार केला यार म्हणलं आपण ते इतक्या लांब जातात ते नाही का, स्वतःचं काहीतरी पुढचा विचार केला असं आज चांगलं वाटलं नाही? चांगलं वाटलं एकदम ऐकून. आणि म्हणलं दीदी तुम्हाला कोण भाऊ वगैरे नाही आहे का? नाही म्हणे भाऊ नाही म्हणे, पप्पाच आहेत म्हणे माझी, मम्मी एक्सपायर झाली. म्हणणार रे बापरे, मग घरामध्ये फक्त दोघंच असतं? हां म्हणलं दोघंच असतो आम्ही. अच्छा ठीक आहे म्हणलं, चांगलं आहे म्हणलं. बोलता बोलता हे आलं आपलं संतोषवाला आपलं. आणि त्याच्यानंतर मी विचार केला यार म्हणलं असं गाडी व्हायब्रेट का होते. कधी आजपर्यंत गाडी व्हायब्रेट नाही झाली. गाडीमध्येच रेस द्यायची, रेस कंट्रोल करायची, असं काय होतंय. मग नंतर थोडंसं पुढं जास्त मी नाही का विचार असं मनात आला की बाबा रात्रीचं 12 वाजण्यात आपले होते काय इश्यू नाही का, असं नाही का डोक्यात एकदम विचार आपल्या फिरायला लागले. पोरगी आपल्यासोबत पुढे ॲक्सिडेंट वगैरे काय झाला तर नाही का. त्याच्यामुळे मी एकदम 30-40च्या स्पीडने चाललो होतो. म्हणलं आपण सावकाश पहिले दिदीला घरी सोडू, त्याच्यानंतर आपलं काही रमत एक 5 मिनिटाचा रस्ता आपल्या घराचा. तर आलो बाबा एकदम ह्याच्यावर वडगाव बीचच्या थोडंसं मागं होतो. तर गाडी माझी अशी नाही का फर्स्ट गिअरवरून सेकंड गिअरवर ऑपॉप पडायची. मी तो पण विचार नाही केला यार म्हणलं जाऊन एवढं कशाला विचार करायचा. तुमची गाडी बंदच पडली होती. अशी पण बंद पडली होती. मी तेव्हा विचारू यार म्हणलं नाटेकर पुलावर आपली गाडी बंद पडली होती म्हणजे त्याचाच काहीतरी विषय असून उद्या सकाळी गॅरेजला दाखवू म्हणलं असं काय वाटलं तर थांबलो बाबा मी म्हणलं नाही का. थांबलो बघितलं काय नाही झालं. पहिले किक मारली, लगेच थोडंसं पुढं गेलो. आणि मला एवढं पण त्यांनी प्रश्न विचारला की दादा काय झालंय का. म्हणलं काय नाही ताई म्हणलं पेट्रोल फुल आहे, मागाशी गाडी बंद पडली होती ना पावसामुळे, पावसाळ्याचा सीझन चालू आहे म्हणलं, थोडीशी गाडी बंद पडत असते म्हणलं नाही का, थोडंसं पाणी वगैरे काय गेलं तर बंद पडत होती. बरं ठीक आहे चालतंय, चला लवकर मला उशीर होतोय. बरं ठीक आहे म्हणलं ताई काही विषय नाही म्हणलं, लगेच सोडतो म्हणलं तुम्हाला, राहिले काय म्हणलं 2 मिनिटाचा रस्ता. तर मी त्यांना परत नाही का असं थोडंसं पुढं गेलो, ब्रिजच्या खाली आलो. ब्रिजच्या खालून टर्न मारायचा होता मला, वडगाव ब्रिज आहे त्या साईडून टर्न मारायचा होता. लेफ्टला टर्न मारला, समोरच्याच अपार्टमेंटमध्ये ते राहत होते. आता एवढी रात्र होते, त्या अपार्टमेंटचं नाव पण मला सांगता येत नाही. तर पार्किंगमध्ये मी गाडी लावली. पार्किंगमध्ये गाडी लावलं, ते कट्टा होता असा बेंचसारखा नाही का कट्टा होता. म्हणलं दीदी तुमचं घर किती मजल्यावर, म्हणजे 4थ्या मजल्यावर म्हणे. कॉल वगैरे नाही केला त्यांनी? नाही कॉल वगैरे नाही केला. म्हणजे तुम्हाला सांगितलं? मला सांगितलं डायरेक्ट म्हणे तुम्ही जावा म्हणे 4थ्या मजल्यावर आणि 65 नंबरची रूम आहे. 65 नंबरची रूम आहे, तेवढी तिथं जाऊन तिथं फक्त दरवाजा वाजवा, माझे बाबा येतात. म्हणलं ठीक आहे चालते म्हणलं, काहीच इश्यू नाही म्हणलं. पळत गेलो, रात्रीच्याच बघितलं 12:30 वाजले. म्हणलं आता पळतच जायला लागेल म्हणलं. पळत गेलो 4थ्या मजल्यावर, 65 नंबरची रूम वाजवायला चालू केली. 10 मिनिटं झाली कोणी वाजवून दरवाजाच नाही उघडलं. काय करू म्हणलं. आता खाली गेलो तो परत त्यांना वरती आणायला लागेल. त्यापेक्षा म्हणलं थांबू, 2 जण जाऊ, बाबाच आहेत त्यांचे, खाली जाऊ 2 जण आणू व्यवस्थित. एक 15 ते 20 मिनिटानंतर दरवाजा उघडला आणि बाबा होते, वयस्करच होते. एक माझ्या मताने 60च्या आसपास त्यांचं वय असं. बरोबर 60च्याच आसपासमध्ये वय असं. दरवाजा उघडला, बोल ना बाळा काय रे एवढा रात्रीचा दरवाजा वाजवतोय, काय काम होतं तुझं असं मला बोललं ते. म्हणलं बाबा नमस्कार म्हणलं, खाली दिदी आली आहे तर तिला तू मी घेऊन नाही तर मीच पण येतो म्हणलं, आपण दिदीला आणू म्हणलं घरामध्ये, त्यांच्या पायामुळे त्यांना व्यवस्थित चालता येत नाही म्हणलं, कारण का दोन्ही पाय नाहीत ना असे पूर्ण गायब होते, फक्त बेड्यावर त्यांनी जजमेंट नाही का ते जजमेंट करत होते. तर तू बस म्हणे आतमध्ये.
म्हणलं अरे असं का बोलतात म्हणलं, मनात विचार. म्हणलं अहो बाबा जाऊ म्हणलं, आणू आपण त्यांना इथं. नाही ना बस बाळा तू इथंच बस म्हणले, 2 मिनटं बस आणि शांत बस जरा नाही का, एकदम असं मनाला काय वाटत नको घेऊ असं नाही का. म्हणलं बाबा तसं काय नाही म्हणलं, रात्रीचे 12:30 वाजल्यात, मला पण धायरी गावात जायचं आहे म्हणलं, मला अजून मला कमीत कमी इथनं 2-3 किलोमीटर लांब जायचं आहे म्हणलं, प्लीज मला जाऊन द्या. नाही ना बस बाळा म्हणजे पाणी पास म्हणजे पाणी 4था मजला एवढा चढून आलाय म्हणलं, तुला पाणी पाजतो मी. नको म्हणलं बाबा, घरी माझ्याकडे बॉटल आहे म्हणलं, पण बॉटल पण आता बॅग येते म्हणलं, बॅग खाली आहे माझी. तर ते म्हणले अरे बाळा बस तू 2 मिनटं, मी तुला पाणी पाजतो नाही का. मी डोक्यात विचार आता काय ना काय करणार, आपल्या डोक्यात विचार येतात अरे बाबा एवढं रात्रीचा त्यांची मुलगी खाली आहे आणि ह्यांनी आपल्याला पाणी पाजतात आहे, ह्यांना मुलीची काळजी आहे का नाही, आपण तो विचार येतो नाही का आपल्या मनामध्ये. तर मी बसलो तर गेले ते किचन रूममध्ये गेले, पाणी आणलं आणि नेमकी असं पाणी पितोय मी आणि समोर त्या मुलीचा फोटो दिसतोय मला. बापरे. समोर असं मला फोटो दिसतोय, मी पाणी म्हणजे असं काय करून काय नाही असं झालं बरं मला. आणि कंटिन्यू मनामध्ये नुसता विचार, म्हणजे असं ग्लासच्या टेबलवर ठेवला डायरेक्ट असला पळालो जोरात मी. दुसऱ्या मजल्यावर आलो, दुसऱ्या मजल्यावरून मी खाली पडलो, माझ्या पाटणीला लागलो होतो, असं उलटा पडलो होतो, पाटणीला लागलं माझ्या. तरी मी डगमगलो नाही, गेलो पार्किंगमध्ये आणि ती मुलगी गायब. तिचे वडील पळत जवळ नाही का, असं मी गाडी काढतोय, बॅग लटकवली आणि परत टर्न मारून मला अभिरुचीपासून आतमध्ये जायचं होतं. परत घरी गेलो, एकदम असं स्पीडनी गेलो ना मी, पण मला असं वाटतच नव्हतं की मी काय केलं काय नाही का, असं म्हणजे इतक्या स्पीडने मी घरी गेलो. 60च्या वर कधी गाडी जात नव्हती, 60च्या वर 100वर क्रॉस केली मी, इतक्या म्हणजे स्पीडने मी घरी गेलो. दरवाजा वाजवला माझा, मम्मीने दरवाजा उघडला. मम्मी म्हणली अरे एवढं का घामाघूम झालं पावसामुळे. म्हणलं काय नाही मम्मी, म्हणलं मला 2 मिनटं फक्त शांत बसू दे जरा. मग पावसामध्ये मला घाम येत होता, मला असं एकदम शर्ट सगळं असं बोललं झालं, जर्किंग वगैरे घातलं होतं, पूर्ण असं एकदम हे झालं, मी वायबल झालं एकदम. तर तिथून मग मम्मी बोलली की मला अरे काय झालंय का. हा मम्मी अगं म्हणलं एका अपंग मुलीला मी लिफ्ट दिली आणि ती ॲक्च्युली वारली होती. म्हणे असं का बोलतेस म्हणे, आपल्या घरात देवाचा गाभारा आहे म्हणे, तिथं पाया पड, हळद कुंकू लाव आणि झोप म्हणे. म्हणलं ठीक आहे चालतंय म्हणलं, झोपतो. पण कंटिन्यू डोक्यामध्ये तोच विचार की बाबा मी एका मुलीला बसवलं होतं, ती मुलगी अचानक गायब झाली. आणि दुसरा दिवस उजडला तर ताप यायला लागला मला. तर पप्पा मम्मी सर्व आले माझ्या रूममध्ये, मला विचारलं की काय होते तुला. तर प्रसंग शेअर नाही केला घरच्यांसोबत? नाही, मी दुसऱ्या दिवशी शेअर केला. तर मी त्यांना सांगितलं की मम्मी म्हणलं मी एका मुलीला काल दांडेकर पुलापासून घेऊन आलतो, अपंग होती म्हणून मी तिला घेऊन आलो, तिचा फोटो होता तिच्या घरामध्ये, मला ती दिसलीच नाही, खाली पार्किंगमध्ये पण दिसली नाही. कॅज्युअली कसं नाही का, या गोष्टी शेअर केल्या ना घरच्यांना, तर घरच्यांना जास्त करून खोटंच वाटलं. तर मग खोटं वाटण्यासाठी मी दाजींना फोन लावला होता की बाबा दाजी तुम्ही या नाही का. मी त्यांना ॲड्रेस दिला, मग ॲड्रेस दिल्यावर तर वडिलांना कसं अजून पण खोटं वाटत होतं की बाबा माझा मुलगा खोटंच बोलतोय. तर मग मी त्यांना ॲड्रेस दिला. मग दाजी आणि पप्पा त्या मुलीच्या त्यांच्या घरी गेले. त्यांच्या घरी गेलं, मग त्यांच्या घरच्यांनी जी हिस्ट्री सांगितली का त्या मुलीची, ते ऐकून पप्पांची तर जमीनच पायाची हल्ली. तुमचा मुलगा 7वा आहे, डायरेक्ट असं बोलले. जे त्या मुलीचे वडील बोलत होते का, म्हणजे ही घटना रिपीट होते म्हणजे 7 जणांनी त्या मुलीला त्या स्पॉटला सोडलेले आणि तो 7वा मी. ह्याच्या अगोदर एक धनकवडी मधला मुलगा होता, त्याने सोडलं, त्याच्याबरोबर इश्यू झाला, त्या पोराला शोधतोय, तो पोरगा पण मला काही सापडाना झाला. तर घरी त्यांचे दाजी आणि पप्पा गेले. तर तिच्या वडिलांनी डायरेक्ट असं सांगितलं की तुमचा मुलगा 7वा आहे म्हणे. ह्याच्या अगोदरचे 5 पोरं ते एक्सपायरी झालेले आहेत.
ह्यातले फक्त 2 जण कसं काय जिवंत आहे ते अजूनपर्यंत मला पण नाही माहिती. डायरेक्ट असं बोलले ते. विचार करण्याची गोष्ट आहे की बाबा त्या मुलीला सोडण्यासाठी हे मुलं 5 मुलं डायरेक्ट वारले. का वारले तर त्या मुलीला ह्यांनी फक्त असं टच केलं, तिच्या संग बोलण्याचं असं एकदम नाही का वेगवेगळे म्हणजे नजरेने बघणार आणि जसं धक्का वगैरे लावणार तिला. हे तुम्हाला कोणी शेअर केलं? हे माझ्या वडिलांनी शेअर केलं मला. नाही म्हणजे हे सांगितलं कोणी? आता त्याचा अभ्यास गेलेले होते तर हा प्रसंग झाला त्यांना तुम्हाला कोणी सांगितलं? हे दाजींना त्या मुलीच्या वडिलांनी सांगितलं आणि दाजींनी मला शेअर केलं की बाबा त्यांनी असं मला सांगितलेलं आहे. तर मग मी एक विचार केला, म्हटलं यार त्या धनकोडीतल्या मुलाला तर भेटणं म्हणजे भेटण्याचं. तर ते म्हणलं की माझ्या दाजींनी त्यांना प्रश्न विचारला मग की बाबा असं काय झालं म्हणे नाही का. म्हणजे माझ्या मुलीचा गेल्या 6 वर्षाच्या अगोदर डंपरखाली येऊन जीव गेलता, त्यात म्हणजे तिचे पाय गेलते. हॉस्पिटलमध्ये नेसतोवर आहे ना तिचा अपघाती मृत्यू झाला. तर असं म्हणतात की तिचा वास त्या झाडाच्या इथे येतोच म्हणे नाही का. असं होतं की बाबा जिथं ॲक्सिडेंट झाला तिथं किंवा पिंपळाचं झाड आहे किंवा वडाचं झाड आहे किंवा चिंचेचे झाड आहे तिथं अशी आत्मा वगैरे फिरत असते. दांडेकरचं इथं मेन चौकामध्ये महाराजांचा स्टॅच्यू आहे बघा, त्या साईडलाच म्हणजे मोठं झाड आहे. अच्छा. तिथेच सेम तिथेच मग एवढा मोठा विषय झाला एकदम. घरचे पण नाही काही असं सिरियस झालं. मग त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी मी फुल आजारी पडलो एकदम. भारतीय विद्यापीठमध्ये ॲडमिट केलं मला. कंटिन्यू असं तेच ब्लाइंड व्हायचं. मी त्या मुलीला सोडले, त्या मुलीने मला काय नाही का असं काय केलं नाही. दाजींनी सांगितलंय की बाबा 7 मुलं आहेत, आता उद्या माझं पण काय बरं वाईट होतंय का. तोच मनात भीती भरली होती माझी, भरपूर भीती भरली होती. म्हणजे मी ना 1 हप्ता तरी पूर्ण ब्लँड होतो. म्हणजे मला समजत नव्हतं. फक्त घरचे यायचे जेवण करून नाही का. आता भारतीय विद्यापीठ हॉस्पिटल मोठं एकदम नाही का, रूमच घेतली होती. घरचे यायचे जेवण घेऊन चारायचे मला. म्हणजे कारण की हात बीत एकदम असे एकदम म्हणजे बॉडी ना माझी एकदम अशी एकदम लुकडी झाली. मला काय म्हणजे सुधरतच नव्हतं की बाबा मी काय करतोय, कसं वागतोय. जसं म्हणतात ना की देवाचं काय केल्यानंतर आपलं पण काय ना काय होतं, तसंच एकदम ब्लाइंड झालो मी. तर मी विचार केला मनातल्या मनात नाही का, म्हणलं आपण स्टेबल व्हायला पाहिजे ना आता जरा थोडंसं जरा ह्या विचारापासून थोडंसं लांब व्हायला जायचं. तर मी लय विचार केला, असं विचार करत आहे ना, पण विचार जातच नव्हता. नुसतं त्या मुलीचा चेहरा असा समोर आणि नुसतं एकदम ब्लाइंडच व्हायचं. मला समजायचंच नाही मी काय करतोय काय नाही. मग थोडंसं विचार करत थोडंसं स्टेबल झालो मी. ती गोष्ट विसरायला तुम्हाला किती दिवस लागले? मला गोष्ट विसरायला तुम्हाला सांगतोय 3-4 वर्ष तरी. कारण का मी अजून पण आहे ना, म्हणजे असं म्हणताच येत नाही की असं विसरणार नाही. असा प्रसंग झालेला आहे ना. कारण का जसं माझ्या दाजी मला बोलले ना की बाबा तू 7वा आहे, ह्याच्या अगोदरचे 5 जण मेलेत. आणि ते का मेलेत ते तिच्या अंगाला टच केला, तिच्या अंगाला स्पर्श केलाय. पण मी फक्त बेडीलाच स्पर्श केलाय ना, त्यांच्या बॉडीत तर स्पर्श नाही केलं. ते बेड्या हातातल्या मी फक्त त्याला स्पर्श केलाय. कारण का त्या मुलीच्या अंगाला मी टच सुद्धा केला नव्हता. कारण का माझ्यामध्ये बॅग होती आणि त्या बॅगच्या मागे बसल्या होत्या, बेड्या घेऊन बसल्या होत्या. मी आपली गाडी चालवते मी आता. म्हणे बाळा नंतर जसं सांगितलं का मला, म्हणे भैया म्हणे बरं झालं तू टच नाही केलं. म्हणलं माझ्या तसं तुम्ही त्यांच्या वडिलांशी भेटला वगैरे? वडिलांशी मी आहे ना म्हणजे हॉस्पिटलमधनं जसं निघलो ना, एक 12 दिवसांनी मी हॉस्पिटलमधनं निघालो. मग मी त्यांना माझ्या घरी बोलवलं होतं. कारण का मी तर त्या घरी नाही जाऊ शकत, मला अजून भीती वाटत होती. मग दाजींना मी म्हटलं दाजी गाडी चावी घ्या, त्यांना घरी आणा म्हणून आपल्या आणतो म्हणून. मग दाजींनी आणलं त्यांना घरी आणलं. तर झाल्या गप्पा वगैरे चालू झाल्या. कसं काय आमच्याच मुलाला कसं काय म्हणे. त्या मुलीचे वडील बोलले की
मलाच कळत नाही की म्हणे तुमच्या मुलालाच कसं काय माझं मुलगी दिसली म्हणे. मग म्हणलं ॲक्च्युली सर काय झालं होतं म्हणलं, माझी गाडी बंद पडली होती. माझी गाडी ॲक्च्युली कधी बंद नाही पडत म्हणलं, आणि पावसाळ्याचे दिवस आहे, मला काय वाटलं किरकोळ काहीतरी असेल म्हणलं नाही का. आणि गाडी घेऊन आहे ना तुम्हाला सांगतो एक 2 महिने झाले. आता 2 महिने झाले तर नवीनच गाडी होती. नवीनच गाडी होती HP शाईन, नवीनच मार्केटमध्ये आली ती, घेऊन टाकली. तर ती गाडीवर म्हणलं ॲटोमॅटिक कसं काय बंद पडली म्हणलं ते बी मला नाही माहिती म्हणलं. मग मी विचार केला नाही का, म्हणलं यार नक्कीच म्हणलं बाबा मला काय आहे ना ते खरं खरं सांगा म्हणलं, तुमचा काय विषय आहे ना ते सगळं क्लिअर करेल म्हणलं. मग त्या बाबांनी मला पूर्ण सगळी स्टोरी ना असली राऊंडमध्ये सांगितली की बाबा माझ्या मुलीला आहे ना ज्या पोरांनी असं स्पर्श केला ना त्यांचा दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी डायरेक्ट मृत्यू होतो. म्हणलं सर ऐकून खरंच खूप बेकार म्हटलं, पण तू माझ्या मुलीला स्पर्श नाही केला ना. म्हणलं सर मी त्यांना स्पर्श नाही केला, म्हणजे स्पर्श नाही केला, त्यांच्या फक्त बेड्या बस तेवढ्याच फक्त मी हातात घेतले होते. कारण का माझ्या 2 व्हीलरवर पण आहेत ना त्या बेड्यापर्यंत, जसे बेड्यावर स्टँड होत होत माझ्या 2 व्हीलरपर्यंत आले ते. आणि 2 व्हीलरवर पण ते व्यवस्थित बसल्या होत्या, कारण का पाठीमागं माझी बॅग होती त्याच्यामुळं व्यवस्थित बसल्या. HP शाईनचं सीट पण खूप मोठं आहे. म्हणे बाळा तुला खरंच तू खूप असं चांगलं आहेस की माझ्या मुलीला हात नाही लावला. आणि असं एक्झॅक्टली बोललं गेलं की जे त्यांच्याकडे वाईट दृष्टीने वगैरे काय हो पाहत होते तर त्यांच्यासोबत असं घडत होतं. हां, पूर्ण अशी स्टोरी त्यांची जे ऐकली ना एकदम वायबलच झाली. अरे बापरे काय करू म्हणलं आता, खरंच कोण होतेच नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.